दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है। सिर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है। भारत ही आमची मातृभूमी, भारत हा आमचा अभिमान। या अभिमान गीत कार्यक्रमात मी निवेदिका प्रज्ञा देशपांडे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे की जो प्रत्येक भारतीयाच्या नसानसातून रक्तासारखा संचार करतो। स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। आज आम्ही स्वतंत्र आहोत। पूर्ण जगभरात स्वतंत्र भारताची स्वतंत्र ओळख आहे। आमचे संविधान संपूर्ण जगासाठी एक आदर्श उदाहरण आहे। यात समानतेचा अधिकार आहे। आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे। पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालेले नाही। अनेक देशप्रेमींनी स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात आपल्या सर्वस्वाची होळी केली आहे। त्या सर्व हुतात्मा देशप्रेमी स्वातंत्र्यवीरांना आणि सीमेवर स्वतःचे प्राण धोक्यात घालून अहोरात्र भारत भूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून आणि धन्यवाद देऊन कॅनव्हास ग्रुप ए मेरे वतन के लोगो हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम त्यांनाच समर्पित करीत आहे। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सादर करत आहे मिलिंद। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम
बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुस्वा करे वो जवानी जो खूह में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खींच दो अपने खूह से ज़मीं पर लकीर, इस तरफ आ न पाए न रावण कोई। तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे, छू न पाए न सीता का दामन कोई। राम भी तुम्ही लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात. इतकी समृद्धता, इतकी श्रीमंती भारतात होती. पण पोर्तुगाल, मुघल आणि ब्रिटिश आक्रमणांनी आमचा देश रक्तरंजित झाला. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तळागाळातल्या अगदी वंचित घटकापर्यंत विकास नेण्याचा ध्यास स्वतंत्र भारताने घेतला आहे. खूप अडचणी आहेत. अलीकडच्या काळातलं कोरोनासारखं दुःस्वप्नही आहे त्यात. पण न डगमगता भारताला वैभवशाली बनवायचे हेच आमचे ध्येय आहे. सुरक्षित आणि समृद्धीचे नवे शिखर आम्हाला गाठायचे आहे. माझा भारत महान आहे, महान होता आणि आता विश्वगुरू म्हणून संपूर्ण जग आमच्या देशाकडे पाहत आहे. तो भारत माझा देश आहे. सादर करत आहे पराग. तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत
भारत देश है मेरा। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहीं ये फूल और फल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले। कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले, होली के कहीं मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय हिंद।
1962 चीनने भारतावर आक्रमण केले होते. या युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना जे गीत समर्पित केले होते त्या गीताची एक आठवण आहे. हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिलेले आहे. सी रामचंद्र यांनी त्याचे संगीत दिलेले आहे आणि अर्थात कैलासवासी स्वरगंधर्व लता दिदींनी हे गीत गाऊन ते अजरामर केले आहे. 27 जानेवारी 1963 नॅशनल स्टेडियममध्ये रामलीला मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त लता दिदींनी हे गीत गायले होते. तेव्हा स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी उपस्थित होते. हे गीत ऐकताना त्यांचे डोळे भरून आले. आजही हे गीत ऐकताना आपल्या अंगावर शहारे येतात आणि सीमेवर गस्त घालणाऱ्या त्या वीर सैनिकांबद्दल अपार अभिमान, प्रेम आणि कृतज्ञता दाटून येते. ते हे गीत ए मेरे वतन के लोगो सादर करत आहे प्रज्ञा. शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी है मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे होली,
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहे कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमध्ये ब्रायनच्या समुद्रकिनारी अत्यंत व्याकुळ आणि दुःखी अंतःकरणाने बसले होते. क्रांतिकारक कारवायांमुळे त्यांना भारतात यायची बंदी होती. मातृभूमीच्या आठवणींनी ते अत्यंत व्याकुळतेने सागराला आर्त हाक मारतात, सागरावर रुजतातही. हे काव्य म्हणजे सागराशी त्यांनी साधलेला संवाद आहे. येईन त्वरे कथुनी सोडले तिजला, लवकरच येईन असं सांगून माझ्या मातृभूमीला मी सोडले. हरिण पारध्याच्या पाशात जसे अडकते तसं माझं झालंय. सागरा, तू माझा स्नेही, तू मला परत नेणार होतास ना. माझे पंच प्राण कंठाशी आले आहेत. माझ्या मातृभूमीचा विरह आता मला सोसवत नाही. हे जीवाचं आर्त घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या काव्यात आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सादर करत आहेत पराग, प्रज्ञा आणि रेखा. मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ने मजसीने बसगत
सागरा सागरा। आओ मेहनत को अपना ईमान बनाए, आओ मेहनत को अपना ईमान बनाए, अपने हाथों से अपना भगवान बनाए। राम की इस धरती को, गौतम की इस भूमि को सपनों से भी प्यारा हिंदुस्तान बनाए। हे सुंदर गीत सादर करत आहेत मिलिंद आणि रेखा। छोड़ो कल की बात, कल की बात नए दौर में जितेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं। चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना, नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी। आओ मेहनत को अपना ईमान बनाए, अपने हाथों से अपना भगवान बनाए। राम की इस धरती को, गौतम की भूमि को सपनों से भी प्यारा हिंदुस्तान बनाए। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी। हर जर्रा है मोटी, आंख उठा कर देखो, माटी में सोना है, हाथ बढ़ा कर देखो। सोने की ये गंगा है, चांदी की यमुना, चाहो तो पत्थर पे धान उगा कर देखो। नया खून है, नई उमंग, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। देशभक्तीपर गीत आणि कवी प्रदीप यांचे नाते अतूट। कवी प्रदीप यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली। तो काळच पारतंत्र्याचा होता, ब्रिटिशांचे राज्य भारतावर होते। कवी प्रदीप यांची देशभक्तीने ओथंबलेली गीते तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागवत होती। ब्रिटिश सरकारला अर्थातच हे सहन होत नव्हते। त्यांनी कवी प्रदीप यांना गिरफ्तार करण्याचे आदेश काढले। तत्काळ कवी प्रदीप भूमिगत झाले।
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना 1997-98मध्ये हिंदी चित्रपटांच्या गीतलेखनासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कवी प्रदीप यांचे गाजलेले देशभक्तीपर गीत आओ बच्चो तुम्हें दिखाऊं सादर करत आहेत रेखा आणि प्रज्ञा. आओ बच्चों तुम्हें दिखाऊं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है, बाट बाट में हाट हाट में यहाँ निराला ठाट है. देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. ये है अपना राजपुताना ना जैसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे. ये प्रताप का वतन बला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगारों पे. बोल रही है कण कण से कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. जलियांवाला बाग ये देखो यहाँ चली थी गोलियां, ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियां. एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ थी डोलियां, मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां. यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. ये देखो बंगाल यहाँ का हर चप्पा हरियाला है, यहाँ का बच्चा बच्चा अपने देश पे मरने वाला है. डाला है इसको बिजली ने भूचालों ने पाला है, मुट्ठी में तूफान बना है और प्राण में ज्वाला है. जन्मभूमि है यही हमारे वीर सुभाष महान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम 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 वंदे मातरम. भारत जमीन का टुकड़ा नहीं, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है.
इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदू बिंदू गंगाजल है. मित्रांनो, भारत हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. सादर करत आहे पराग. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीतार गुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. आदेश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जय गीत जागृताचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे तारुण्य, साहस, तेज, त्याग, देशप्रेम आणि देशभक्तीची धगधगती ज्वाला. श्री स्वतंत्रता देवी हीच त्यांची देवता. भगवती देवीच्या ठिकाणी त्यांना स्वतंत्रता देवी दिसते. ही देवी शिव आहे, मांगल्य आहे, सौंदर्य आहे, ती शुभंकर आहे. ती राष्ट्राचे मूर्त चैतन्य आहे. सावरकरांचे हे स्वतंत्रता गीत म्हणजे त्यांची भाव कविता आहे. स्वतंत्रतेचे स्तोत्र गाणारे हे पहिले मराठी कवी. स्वतंत्रता देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी हे सूक्त लिहिले आणि गायले आहे. अर्थातच कैलासवासी लता दीदींनी. सादर करत आहेत पराग, प्रज्ञा आणि रेखा. जयोस्तु ते श्रीमान मंगले शिवास्पते शुभदे. स्वतंत्र
स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती रात्री तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य हि तुची स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहकारी होती वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे
सुजन पूजिते हे अधमर तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगले श्रीवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. मित्रांनो, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेझोनन्स स्टुडिओचे संचालक श्रीयुत अनिल रानडे, व्हिडिओ आणि एडिटिंग श्रीयुत विक्रम अंबिके, साऊंड ऑपरेटर श्रीयुत मल्लेश यांचे कॅनव्हास ग्रुपतर्फे मी आभार मानत आहे. लवकरच भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.